आपल्या परिसरातील राजकीय, क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान। पहाटेच्या ड्रोन सर्वेला शेतकऱ्यांचा दणका। विट्यात तहसील कार्यालयावर संतापाचा महापूर। शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात आज विटे शहर अक्षरशः दणाणून गेलं। शेतकऱ्यांच्या संतापाचा ज्वालामुखी आज तहसील कार्यालयाच्या आवारात उसळला। आम्हाला शक्तीपीठ महामार्ग नको अशी एकमुखी गर्जना करत हजारो शेतकरी, माता भगिनी आणि युवक रस्त्यावर उतरले। छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना अभिवादन करून निघालेला हा मोर्चा तहसील कार्यालयावर धडकला। सरकारच्या महत्त्वाकांक्षी शक्तीपीठ महामार्ग प्रकल्पाच्या विरोधात शेतकऱ्यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत प्रशासनाला थारेवर धरलं। दरम्यान पहाटे 5 वाजता नागेवाडी, भाग्यनगर परिसरात ड्रोनद्वारे सर्वेक्षण करण्यासाठी गेलेल्या प्रशासनाला शेतकऱ्यांच्या तीव्र विरोधाचा सामना करावा लागला। संतप्त शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांना थेट माघारी पाठवत जमिनीची मोजणी कोणत्याही परिस्थितीत होऊ देणार नाही असा इशारा दिला। त्यानंतर शेतकरी संघटनेचे अध्यक्ष तथा माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली मोर्चाला आणखी धार मिळाली। तहसील कार्यालयाच्या आवारात झालेल्या सभेत राजू शेट्टी यांनी प्रशासनावर थेट हल्लाबोल चढवला। शेतातील चोरीचा तपास करण्यासाठी महिने लागतात, पण शेतकऱ्यांच्या जमिनी हिसकावण्यासाठी पहाटे 5 वाजता अधिकारी बांधावर पोहोचतात। हा अट्टहास कोणासाठी असा संतप्त सवाल त्यांनी प्रांत अधिकाऱ्यांना केला। या प्रश्नावर प्रशासनाकडे कोणतेही ठोस उत्तर नव्हते। हजारो शेतकऱ्यांचा जन आक्रोश आणि रोष पाहून प्रशासनाची अक्षरशः कोबडी वळल्याचे चित्र दिसून आले। शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात हा लढा आता अधिक तीव्र होण्याचे संकेत मिळत असून जमीन वाचवा, शेतकरी वाचवा चा नारा संपूर्ण परिसरात घुमत आहे। विट्यातील हा एल्गार आता राज्य सरकारसाठी मोठे आव्हान ठरणार का, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे। प्रतिनिधी प्रीती गायकवाड। या भागातून शक्तीपीठ महामार्ग जातो आणि म्हणून 25 मे पर्यंत सगळ्या शेतकऱ्यांनी शक्तीपीठ महामार्गाला विरोध करणाऱ्या हरकती जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे घेतलेल्या होत्या आणि 1 जूनला जिल्हाधिकाऱ्यांचं पत्र आलं की अजून अधिसूचनाच निघालेली नसल्यामुळं तुमचा अर्ज निकालात काढण्यात येत आहे, अशा अर्थाचं पत्र 1 जूनला आलेलं आहे। जिल्हाधिकाऱ्यांच्या सहीचं ते पत्र आलेलं आहे, यात तालुक्यामध्ये सुद्धा आलेलं आहे। आणि असं असताना मग ज्या महामार्गाची अधिसूचनाच जर का काढलेली नाही, मग काल दिवसभर आणि काल रात्रीसुद्धा पहाटे 3 वाजता मोनार्क कंपनीच्या सर्वे करणाऱ्या अधिकाऱ्यांच्याबरोबर पोलीस, 3 DYSP, दंगल निवारण पथक आणि 3 प्रांत हे काय करत होते, या प्रश्नाचं उत्तर आम्हाला पाहिजे आणि ते विचारणार आहे मी। जर तुमची अधिसूचनाच नाही तर तुम्ही कुणाची गुलामगिरी करायला आलाय? हे खाकी वर्दीतले गुंड कुणाची चाकरी करायला रात्री अपरात्री आमच्या गावात शिरतायत। या इथल्या विटा पोलीस स्टेशनपासून भाग्यनगर 7-8 किलोमीटर अंतरावर आहे। त्या गावातल्या शेतकऱ्यांच्या मोटारीच्या केबली चोरीला जाऊन 15 दिवस झाले। जवळजवळ 10-12 लाखाचा माल चोरीला गेलेला आहे। इथून 8 किलोमीटरवर जाऊन एकाही पोलिसाला चौकशी करावंसं वाटलं नाही आणि त्याच पोलीस ठाण्यातला पोलीस इन्स्पेक्टर पहाटे 3 वाजता त्याच गावामध्ये जातोय। लाज नाही का वाटत? या विटा शहरामध्ये आणि परिसरामध्ये ड्रग पेडलरनी हायदोस मांडलेला आहे, अंमली पदार्थांचा साठा सापडलेला आहे। जिल्हा पोलीस प्रमुख तुषार दोशी हे कार्यक्षम आहेत म्हणून इथं आणलंय, त्यांना काय मुख्यमंत्र्यांच्या विश्वासातले आहेत म्हणून आणलंय का आंदोलन चिरडण्यासाठी आणलंय? त्यांनी या अंमली पदार्थाच्या विरोधामध्ये काय कारवाई केली? किती पेडलरना मुसक्या आवळल्या?
सातत्यानं 17-18 वर्षाची पोरं खून करावा करतायत अंमली पदार्थाच्या अंमलाखाली. लाज वाटत नाही का पोलिसांना? आणि एका खाजगी कंपनीच्या संरक्षणासाठी तुमचे पोलीस रात्री अपरात्री आमच्या आया भगिनींना दमदाटी करतात, बघून घेण्याची भाषा करतात, धक्काबुक्की करतात आणि तुरुंगात सडत पडाल अशी धमकी देतात. अरे इंग्रज तुमच्यापेक्षा बरे होते, परंतु हा सगळा परिसर क्रांतिशील नाना पाटलांच्या पत्री सरकारचा परिसर आहे, हे त्यांनी विसरू नये. त्या काळामध्ये नाना पाटलांनी इंग्रजांच्या पायामध्ये पत्र्या ठोकल्या. आता हे काळे इंग्रज आलेले आहेत, वेगळ्या पद्धतीनं आम्ही सुद्धा पत्र्या ठोकल्याशिवाय सोडणार नाही, एवढाच माझा त्यांना इशारा आहे. आता काय करणार? सर्वे अजिबात होऊन देणार नाही, कारण हा एक शक्तीपीठ महामार्ग आम्हाला मान्य नाही आहे. आता कुठे चाललंय? आता आम्ही इथल्या प्रांत अधिकाऱ्यांनी बैठक बोलावलेली आहे, त्यांना आम्ही जाब विचारायला निघालेलो आहोत. जर जिल्हाधिकारी, तुम्ही जिल्हाधिकाऱ्यापेक्षा मोठे झाला का? जिल्हाधिकारी जर म्हणत असतील की अधिसूचनाच निघालेली नाही, तर तुम्ही सर्वेसाठी बैठक कुठल्या अधिकारात बोलवताय? हा जाब विचारायला आम्ही निघालेलो आहोत. समर्थन करतात काही लोक, जर सकट सगळ्यांचा विरोध आहे तर तुम्ही रिपोर्ट देऊन टाका की हे लोक काय सर्वे करायला सहकार्य करत नाहीत आणि सर्वे पाठवून द्या. पुन्हा पुन्हा जर असं हे करावं तर मला ज्या माहितीप्रमाणे या आठवड्यात काहीतरी मुख्यमंत्री सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येतात, मग आम्हाला मुख्यमंत्र्याच्या दौऱ्यात अडथळे आणावे लागते. काय मग आम्ही त्यांना विचारू, आम्हाला काही करू. शेतकरी एकजुटीचा आणि ते प्रसिद्धीची कॉपी द्या म्हणत आहेत का आम्हाला? रिपोर्ट सरकारला पाठवा आणि हे करून द्या. हो साहेब, रात्री अपरात्री याचा प्रयत्न करू नका. अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.